हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला। माझं अंबाबाईचं दर्शन अगदी छान झालेलं आहे आणि आता दर्शन झाल्यानंतर मी अन्नछत्रामध्ये प्रसाद घेण्यासाठी चाललेली आहे। हा प्रसाद कसा असतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग अंबाबाईचं दर्शन घेऊन आपण पश्चिम दरवाजातून बाहेर पडलो की तिथं ताराबाई रोड आहे आणि कपिल तीर्थ मार्केट आहे। कपिल तीर्थ मार्केटमध्ये घुसलं की अक्षरशः 20 पावलावरतीच हे अन्नछत्र आहे। आपण बघूयात महालक्ष्मीचा प्रसाद कसा असतो ते। आता 11:15 वाजलेले, एक 15 मिनिटातच इथे भक्तांची गर्दी सुरू होईल। पण जेवणाला सुरुवात होण्याच्या आधी आरती होईल आणि मगच महाप्रसाद घेण्याला प्रारंभ होईल। बघताय इथे 400 पानं मांडून तयार आहे आणि सगळी पानं चकचकीत आहे। कुठे काही शीत सांडलेलं नाही, काही नाही, अतिशय चकचकीत स्वच्छ असं आहे। आता हे सुरू होण्यापूर्वी आपण त्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन बघूयात की जेवण कसं बनता येते। चला तर येऊ का दादा? हो या। नमस्ते। नमस्ते। आपलं नाव काय? शरद काकिर्डे। शरद काकिर्डे। अच्छा, तुम्ही हे काय बनवताय? हे आमटी आहे। आमटी आहे? आमटी। आणि किती लिटरची आमटी आहे? हे साधारण 4000 माणसाची। 4000 माणसांची? 4000 माणसं। रोज इथे किती माणसं जेवतात? कमीत कमी 4000 जेवतात। ज्या दिवशी उत्सव वगैरे असेल, देवीचा वार असेल हा। त्या दिवशी 5 ते 6000 जेवतात। किंवा सरकारी सुट्टी वगैरे असेल त्या दिवशी एवढी? हो। 6000 माणसं जेवतात। हो। आणि जर समजा जेवण कमी पडलं तर तुम्ही परत हो, बनवता? चालूच असतो कंटिन्युअस। ते 3:30-4 पर्यंत चालूच असतं जेवण भात करायचं। तुम्ही जेवण बनवता? हो, बनवतो। हो। रोज वेगवेगळा मेनू असतो का? नाही, रोज एकच मेनू असतो। मसाले भात, आमटी, मिक्स भाजी आणि खीर। रोज एकच मेनू असतो, मसाले भात, आमटी, मिक्स भाजी आणि खीर। ही मिक्स भाजी आहे, साधारण 1,500 ते 2,000 किलो। 1,500 ते 2,000? हा, 2,000 किलो। हा, यात आहे मसाले भात। वा, मस्त। हा किती किलोचा असेल? हा 30 किलो तांदूळ। 30 किलोचा। 30 किलो तांदळाचा? 30 किलो तांदूळ। वा, मस्तच दिसतोय, सुंदर। याच्यासाठी कोणता तांदूळ वापरला जातो? बिर्ला गोल्डन स्टीम तांदूळ। बिर्ला गोल्ड स्टीम तांदूळ वापरला? वा, मस्त। हा, ही खीर आहे। ही कसली खीर आहे? ही गव्हाची खीर आहे, खपली गव्हाची। खपली गव्हाची खीर आहे? अच्छा, आणि ही साधारण किती असेल? ही साधारण 500 लिटर। 500 लिटर खीर आहे। अरे वा, मस्त। वास तर खूप सुंदर येतो। याच्यामध्ये काय काय असतं? याच्यात मेन म्हणजे गुळ। गुळ असतो? गुळाचा पाक करून तो गाळून नळ्यात मिसळतो आम्ही। त्यानंतर वेलदोडा पावडर, सुंठ पावडर, बडीशेप पावडर आणि बदामी कलर, फूड कलर। अच्छा, वा, खूपच सुंदर, अप्रतिम वास येतो। अन्नछत्रात भाविकांसाठी इथे ताक पण दिलं जातं। नमस्ते दादा, तुझं नाव काय? अमर शिवाजी बागडे। अमर शिवाजी बागडे। अच्छा, हे ताक तुम्हाला रोज किती लागतं? साधारण 400 लिटर लागतं। 400 लिटर ताक लागतं? अरे वा, आणि चांगलं घट्ट दिसतंय, दाखवतोस? वा, अगदी दुधाळ आणि मस्त ताक दिसतंय। व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते, हे आहेत महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संस्थापक श्री राजू मेवेकरी साहेब। नमस्ते साहेब। साहेब, मी आता इथे बघितलं की अतिशय स्वच्छरित्या आणि अतिशय उत्तम स्वादाचं, अजून मी जेवले नाही आहे पण जेवणार आहे, तर हे जेवण इथे बनवलं जातं। कशी काय याच्या मागची पार्श्वभूमी आहे? कसं आहे की 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेले श्री महालक्ष्मी मंदिर आहे। लाखो भक्त या देवीच्या दर्शनाला इथं कोल्हापूरला येत असतात। सर्व धार्मिक ठिकाणी अन्नछत्र आहेत। अक्कलकोटला आहे, तुळजापूरला आहे, पंढरपूरला आहे, गाणगापूरला आहे, शिर्डीला आहे, शेगावला आहे, पण ह्या कोल्हापुरामध्ये ही व्यवस्था नाही।
म्हणून आम्हाला काही मित्रांना खंत होती. म्हणून 2008 सालापासून हे आम्ही छोट्या प्रमाणात अन्नक्षेत्र चालू करण्याचा संकल्प केला. गेली 16 वर्ष या ठिकाणी हे अविरत चाललेलं अन्नक्षेत्र आज खूप मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. खरोखरच तुमचं कौतुक आहे की आधी इथे अन्नछत्र नव्हतं आणि त्याची तुम्हाला खंत वाटली आणि म्हणून तुम्ही एवढा मोठा जो हा व्याप आहे तो अंगावरती घेतला आणि तो यशस्वीरित्या पेलून दाखवलेला आहे. कमाल आहे तुमची. आपल्या जेवणाचं काही वैशिष्ट्य आहे असं मी ऐकलेलं आहे, ते काय आहे? नक्की आमच्या जेवणात एक असं वैशिष्ट्य आहे की ह्या जेवणामध्ये कांदा आणि लसूण याचा वापर अजिबात केला जात नाही. काय सांगता? पूर्ण हे सात्विक प्रकारचं भोजन या ठिकाणी आपण देतो. त्यामध्ये कोणत्याही स्तरातील भाविकांना ह्या प्रसादाचा लाभ घेता येतो. काही संन्यासी लोक येतात, काही स्वाध्वी येतात, काही जैन लोक भक्त येतात. सर्वांना ह्या प्रसाद घेतल्याचा एक आनंद मिळतो की यात कांदा लसूण नसल्यामुळे. हा जो तुम्ही उपक्रम करताय तर ह्याच्यासाठी तुम्हाला मंदिराकडनं काही आर्थिक सहकार्य असतं का? नाही, तसं आम्हाला मंदिराकडनं आर्थिक सहकार्य काही मिळत नाही. तर तिथले सर्व कर्मचारी स्टाफ असेल किंवा संचालक मंडळ असेल किंवा प्रशासन असेल ते आम्हाला काही ना काही रूपानं सहकार्य करत असतं. आर्थिक रूपात आम्हाला ते काही सहकार्य करत नाही. म्हणजे ते तुम्हाला मानसिक सपोर्ट करतात? मानसिक सपोर्ट करतात. कोल्हापुरातले दानशूर भक्त आहेत, तिथे येणारे दानशूर भक्त आहेत, त्यांच्या सहकार्य हे अन्नक्षेत्र व्यवस्थित चाललेलं आहे. मी असं ऐकलंय की तुम्हाला देणगी दिल्यानंतर तुम्ही एक भेट म्हणून अशी काहीतरी वस्तू देता, ते काय आहे? काय फक्त इथं प्रसाद गेल्यानंतर आपली कोल्हापूरची आठवण, आपल्या अन्नक्षेत्राची आठवण त्या भक्तांच्याकडे असावी म्हणून आम्ही 100 रुपये जे देणगी दिल्यानंतर हे श्रीयंत्र आणि कुंकू हे त्यांना आम्ही सप्रेम भेट देतो. 500 रुपये जे देणगी दिल्यानंतर तांब्याचे श्रीयंत्र व कुंकू त्यांना आम्ही भेटवस्तू देतो. त्यात 1000 अधिक रक्कम देणगी दिल्यास त्यांना हे पंचधातू महालक्ष्मीची प्रतिमा असलेलं पैन त्यांना आम्ही भेट म्हणून देतो. ही खूपच चांगली पद्धत आहे. याचं कारण यंत्रामध्ये खूप पॉवर असते असं मी ऐकलेलं आहे. मी तुम्हाला माझ्या वतीने सांगते की माझे व्ह्युअर्स पण तुम्हाला असाच बळकट पाठिंबा देतील आणि हे तुमचं अन्नछत्र अखंड चालू राहील. व्ह्युअर्स बघताय की त्यांनी ज्या तळमळीनं हे अन्नछत्र सुरू केलं त्या सगळ्याला आपण सुद्धा साथ दिली पाहिजे. आणि असं म्हणतात की कुठल्याही ठिकाणी आपण फुकट जेवायचं नसतं, आपल्या परीने काही ना काहीतरी तिथे टाकायचं असतं, म्हणजे आपल्या पुण्याचा सुद्धा क्षय होत नसतो. मॅडम, तुम्ही आता ह्या प्रसादाचा लाभ घ्या. तुम्हाला प्रसाद कसा वाटला, तुमच्या मनामध्ये काय भावना निर्माण झाल्या या प्रसाद घेऊन, ही आम्हाला तुम्ही प्रसाद घेतल्यानंतर जरूर कळवा, जेणेकरून याचा प्रसार आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत तुमच्या माध्यमातून जाईल. नमस्ते ताई, तुमचं नाव काय? सुवर्णा रुपेश ढेंगे असं यांचं नाव आहे. तुम्ही काय करताय आता? नैवेद्य भरताय, दाखवता? दोन ताटं कुणासाठी असतात? एक अन्नपूर्णेची आणि एक महालक्ष्मी. एक ताट अन्नपूर्णेचं आणि एक महालक्ष्मीचं. हे काय आहे? पुरणपोळी. पुरणपोळी. ही खास नैवेद्यासाठी बनवली जाते. ही पुरणाची मूद आहे. सुवर्णाताईंनी अतिशय सुबक रीतीनं प्रसादाचं ताट सजवलेलं आहे आणि आता त्या ती ताटं घेऊन जात आहेत. अशा रीतीने सुवर्णाताईंनी सगळे सोपस्कार करून देवीला नैवेद्य दाखवलेला आहे. भाविक यायला सुरुवात झालेली आहे आणि आता आरती झाल्यावरती जेवणाला सुरुवात होईल. हे आहेत विराज कुलकर्णी आणि आरती करण्यासाठी जमलेल्या भाविकांमधूनच एका जोडप्याची निवड केली जाते आणि त्याला आरतीचा मान दिला जातो. आजची आरती आपण भाविकाकडून निवड करतो. सर्व श्री गजानन जाधव यांना आपण निवड करतो. सुखप्रदा
जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरवर्ण लोहे जाणिले यज्ञ कर्म सीता कांत स्मरण जय जय रघुवीर समर्थ अंबा माता की जय अन्नपूर्णा माता की जय। टेस्ट करून सांगते कसं आहे ते। पहिल्यांदा मसाले भात अतिशय सात्विक, अजिबात तिखट नाही, पण मसाल्यांचा फ्लेवर अगदी छान उतरलेला असा मसाले भात आहे। त्याच्याबरोबर ही भाजी अगदी नीट जाणार आहे। भाजी तर फारच सुंदर आहे। खरं सांगू थोडी पावभाजीची टेस्ट असते ना तशी आहे, त्यामुळे मला भारी आवडली। डाळ टाकून खाऊन सांगते। आता खीर खाऊन सांगते खीर कशी आहे। या खिरीसाठी मी रोजच इथे जेवायला येते, एवढी मला ही खीर आवडली। मगाशी स्वच्छ रिकामा दिसणारा हा हॉल आता भाविकांनी भरून गेलेला आहे आणि भाविक प्रसाद रूपी सात्विक जेवणाचा आनंद घेत आहेत। मगाशी बघितलेल्या शांत किचन मध्ये आता लगबग सुरू झालेली। लोक तिकडे बाहेर जेवतायत, त्याची जेवलेली ताटं त्या ताई जमा करतायत आणि इथे ती झपाझप माझ्या मैत्रिणी स्वच्छ करून देत आहेत। कसं वाटलं प्रसाद? तोच रिपोर्ट द्यायला आले। अतिशय सुंदर होतं, मसाले भात इतका अप्रतिम होता आणि ती गव्हाची खीर, तिच्याबद्दल मी काय बोलू। ती गव्हाची खीर खाण्यासाठी मी इथं रोजच येईन असं मला वाटतं। आणि ती जी मिश्र भाजी होती ती पण फार सुंदर होती। त्याच्यावर ताक प्यायले ना तर अगदी गारगार वाटलं। आणि साहेब तुम्ही सांगितलं म्हणून मला कळलं की ह्याच्यामध्ये कांदा लसूण नाही, पण असं मला वाटलंच नाही। इतकं अप्रतिम जेवण होतं, मला तर खूप आवडलं। धन्यवाद पुन्हा या मॅडम, असंच सहकार्य आम्हाला धन्यवाद। मनापासून धन्यवाद।